त्यांना या प्रश्नाचं उत्तर असं द्यायचं आहे की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना ते मौनी प्रधानमंत्री बनायचे. पण डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी या देशामध्ये फायनान्शियल ग्रोथ वाढवली, उद्योग वाढवले, शेती उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती घडवली. ते कोणालाही काही सर्टिफिकेट देऊ शकतात. मोदीजवळ सर्टिफिकेट देण्याचं, स्वतःचं सर्टिफिकेट घेण्याचाही अधिकार त्यांनाच आहे. अमित शहाना ते दाखवावं लागतं मग हे सर्टिफिकेट. तसं ते सर्टिफिकेट देण्याचाही अधिकार त्यांनाच आहे. अशा पद्धतीने ते वागतात आहेत. मी वारंवार सांगितलं की इंडिया आघाडीचं सरकार देशात येईल आणि देशाचे प्रधानमंत्री राहुल गांधीच होतील, अशा पद्धतीचं चित्र आज पूर्ण देशामध्ये आहे. त्यामुळे या पद्धतीचं विभाजन, तुम्ही अगर सक्षम प्रधानमंत्री होतात 5 वर्ष, तर तुम्ही काय केलात? देश विकलात, रेल्वेसुद्धा विकून टाकल्यात, देशाच्या सगळ्या सार्वजनिक उपक्रम विकून टाकले, देश कर्जबाजारी केला. पुलवामासारखी घटना घडून त्या ठिकाणी अजूनही आम्हाला कोण होते ते मारणारे अजूनही कुठं समोर आले नाही. हे सांगायचं तात्पर्य की तुम्ही अगर इथं 5 प्रधानमंत्री होता, पण तुम्ही सक्षम 10 वर्ष प्रधानमंत्री होता, तर तुम्ही या देशामध्ये कोणता उजेड पाडलात महाराष्ट्राच्या भाषेत ते त्यांनी सांगावं ना. पण अशा पद्धतीचं तिथं 5 होणार आहे, मी एकटाच होतो. हो, एकटाच होता म्हणून नोटबंदीचा निर्णय एकटाच घेतलात तुम्ही. ते तुमच्या मंत्रिमंडळाच्या लोकांना माहिती नाही. त्यांचे मोबाईल तुम्ही सगळे लपवून ठेवलेले होते. जे पाप केलं, देशातला नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कुठला असेल तर ते नोटबंदी आहे. गरिबांना लाईनमध्ये उभं केलं आणि श्रीमंत लोकांनी मागच्या दारानं नोट आपले काळेचे पांढरे केले. तो भ्रष्टाचार नाही तर काय? तर तुमच्या इथं 5 होतात की 6 होतात याची काळजी करू नका. तुम्ही काय केलं?